दरम्यान महाराष्ट्रावरती पुन्हा फडकवण्याची उद्धव ठाकरेंची मोहीम आहे। खासदारांनी राजीनामा देऊन पक्षांतर करावं असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। उद्धव ठाकरे चार्टर्ड विमानानं आले नाहीत, विकलेले लोक चार्टर्ड विमानानं गेलेत। गद्दारी हा कलंक आहे। खासदार अरविंद सावंतांनी गद्दारांवरती हल्लाबोल केलाय। पाहूया। तुम्ही कुठे जा शेण खायला, घर सोडा आणि जा, राजीनामा द्या आणि जा। तुमच्यात हिंमत आहे ना, मग राजीनामा द्या आणि निघा। कोण नको म्हणतो तुम्हाला, जा तिकडं। पण राजीनामा द्यायचा नाही। ज्यांनी निवडून दिलं त्या मतदारांचा आव्हान करायचा, ज्या पक्षाने निवडून दिलं त्या पक्षाचं आव्हान करायचा, ज्या पक्ष चिन्हावर निवडून आलात त्या पक्ष चिन्हाचं आव्हान करायचा, आणि ज्या नेतृत्वाच्या आधारे तुम्ही निवडून आलात त्यांचा सुद्धा आव्हान करायचा। हा खरा महाराष्ट्राचा अवमान आहे। ते काही चार्टर्ड विमानात नाही आले, विकले गेलेले लोक चार्टर्ड विमानात गेले, ते पाहिलं की नाही? तुम्हीच दाखवले। तेही लोकांनी विचारा, कोणाच्या विमानात विकला गेला तू म्हणून, किती पैसे मिळाले म्हणून। विधानसभेशिवाय तुम्हाला कल्पना आहे सगळ्याला। महाराष्ट्रातली एकच घोषणा जोरदार नारा लागत होता, 50 खोके लागत होता ना सगळीकडे। तर तसंच आता हे विकले गेलेले आहेत आणि ह्या लाचार लोकांना चार्टर्ड कालचं जे विमानात प्रसंग तो योगायोग आला। दरम्यान शिवसैनिकांनी जीव तोडून खासदारांना निवडून आणलं। यवतमाळमधल्या खासदाराची गद्दारी आहे। याआधी सुद्धा यवतमाळमधील आणखी एकानं गद्दारी केली होती। निधीसाठी पक्षांतर करणं हे ढोंग आहे। जनतेनं राग व्यक्त करावा, खासदार अरविंद सावंतांनी आवाहन केलं। स्वतः प्रयत्न केले, प्रचार केला, शिवसैनिकांनी जीवतोड मेहनत केली, आणि लाचार माणसं, गद्दार हा शब्द आता इतका बोथट वाटायला लागलाय ना की हे व्यभिचारी आहेत खरं तर। मागे वळून पाहताना असं वाटतं की आमच्याकडे जे ज्यांचं ऐतिहासिक काम ज्यांनी केलं त्यांची नावं आजही आम्ही धुरीण म्हणून इतिहासात घेतो लोकसभेतील, तेव्हा निधी होता का रे? सांगा बरं, कुठल्या तरी खासदारांच्या नावाने त्या टॉयलेट बांधलेला निधी दिसतो।